प्रार्थना फाउंडेशन आणि सेवादायी सोशल फाउंडेशन आयोजित तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिराचं उद्घाटन मोरवंची इथं थाटात पार पडलं। या कृतिशील तरुणाई शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त एम राजकुमार, त्यांच्या सुविद्य पत्नी रम्या कन्नन यांची उपस्थिती होती। दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तरुणांनी भरपूर अभ्यास करावा, अपयश आलं म्हणून नैराश्यात न जाता प्रत्येक संकटाचा सामना करत जिद्दीनं यश मिळवावं असा संदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी उपस्थित तरुणाईला दिला। जे बाकी आहे सरकारने एवढं स्कीम करून ठेवलेलं आहे, ऍप्लिकेशन फॉर्मचे पण फी द्यायला गरज नाही, प्रश्नही नाही, 10 पैशाचे खर्च नाही, फक्त तुम्ही अभ्यास करायचा। लायब्ररी उपलब्ध आहे, पुस्तक उपलब्ध आहे, सर्व गोष्ट आहे। तुम्ही अभ्यास करायला कष्ट करायला तयार असता तर 100% माझं सीट तुमच्यासाठी वेटिंग, ठीक आहे। ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू। आपल्याला आमची शुभेच्छा आणि आपल्या सर्वांनाही शुभेच्छा। प्रार्थना फाउंडेशनचं कार्य हे समाजाला दिशा देणारं आहे। समाजातील वंचित, गरजू, वृद्ध आणि मुलांना आधार देऊन त्यांना सक्षम बनवण्याचं कार्य संस्था करत आहे। संस्थेच्या माध्यमातून असंच समाजहिताचं कार्य घडत राहावं अशा सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केल्या। स्वतःला मानसिकदृष्ट्या सक्षम आणि स्थिर ठेवून जीवनाची वाटचाल कशी करावी याबाबत रम्या कन्नन यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी प्रार्थना फाउंडेशनच्या अनु मोहिते, प्रसाद मोहिते, शुभम मिसाळ, सेवादायी सोशल फाउंडेशनचे विष्णू भोसले, साहिल तुपे आदी मान्यवर उपस्थित होते।